नमस्कार, जन व्हॉइस मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते। आता आपण आलेलो आहोत कॅसलमेन नाका येथील नाल्याजवळ हा जो फुटपाथ आहे या ठिकाणी बेकायदा पार्किंग तसंच कचरा टाकण्याचं प्रमाण इथे वाढलेलं आहे आणि घनकचरा विभाग याकडे दुर्लक्ष करत असून इथे कचऱ्याचे ढीग पडत आहेत। तसंच या ठिकाणी बेकायदा पार्किंग जी आहे त्याच्यामुळे फुटपाथवरती चालायला देखील नागरिकांना जागा भेटत नाहीये। या ठिकाणचे जे फुटपाथ आहे त्यांची दुरवस्था झालेली आहे। ह्या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, कंप्लेंट केलेली आहे। 1 वर्षापासून इथले नागरिक ह्या व्यवहाराबद्दल सगळे कंप्लेंट करत आहेत, तरी पण ह्या ठिकाणी प्रशासन काहीही पावलं उचलत नसल्यामुळे आता नागरिक संतप्त झालेले आहेत आणि ह्या नागरिकांकडून आपण जाणून घेऊया त्यांचे काय मत आहे आणि काय नेमकी समस्या। सर, नेमकं काय प्रकरण आहे, काय समस्या तुम्हाला इथे फेस कराव्या लागतात आणि काय प्रशासन काय दुर्लक्ष करते? मेन प्रॉब्लेम काय आहे, आम्ही सर्व इथे स्थानिक नागरिक आहेत। हा रोड आहे ना, जो एक तर इलिगल टेम्पो पार्किंग करतात, त्याच्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावं लागतं। जीवाचा धोका आहे, ते जातात तोंड हिथं करून जाणार ह्या बाजूला, पाठवून गाडी आली स्पीडमध्ये मग ठोकला बिकला तर जीव जाण्याची लय भीती। आणि त्यात इलिगल टेम्पोमुळे ना मागे लघवी करतात लोक, ती वास मारत आपण बघितलं असं प्रत्येक नागरिकांना त्रास होतो। म्हणजे नागरिक सर्व स्वतः बाहेर आलेत घरातून आणि मला एक सांगितलं का असं प्रॉब्लेम, मी त्याची कंप्लेंट केलेली आहे TMCला आणि पूर्वी 1 वर्षापूर्वी पण केलेली, आणि काही कारवाई करत नाही। महानगरपालिका नाही करत ना, वाहतूक विभागवाले करतात। आला तर करतात ना, मग त्यांचा हप्ता चालू होऊन जातो। आणि हा जो मालक आहे पवन म्हणून, त्याला मी सांगितलेला तू जर कुठेही कंप्लेंट करा, माझा काही करू शकत नाही, मी माझे पैसे मी देतो लोकांना। म्हणून तो प्रॉब्लेम स्वतः नागरिक उतरले रस्त्यावर, ते आपल्याला सांगतील काय काय त्रास होतो यांचा। तुम्हाला पालिकेने काय आश्वासन वगैरे दिलेलं काय? यापूर्वी पण तुम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत, तर तेव्हा काय आश्वासन? काय ना, पत्रव्यवहार काहीच आश्वासन दिलेलं नाही, म्हणून मी आता 10 दिवस बघणार, नाही तर रस्त्यावर उतरणार, चक्का जाम करणार मी सडक। तुम्ही इथे रहिवासी आहात, काय तुम्हाला काय नेमकी समस्या इथे जाणवते? आम्हाला इथे ठाणे महानगरपालिकेला किंवा अतिक्रमणवाल्यांना असं सांगायचं आहे की इकडे ह्या रस्त्याने जाताना नागरिकांना ना त्रास होतो। ज्येष्ठ नागरिक आहेत, शाळेची मुलं जातात, 2-2 शाळा आहेत, तिथून मुलांना फार त्रास होतो। दुर्गंधी इतकी होते की आम्हाला तिथून जाणं असंही होतं। परत या गाड्या ह्या जास्त प्रमाणात लागतात इथे, रस्त्याने लोकांनी जायचं कसं, आम्हाला तो मोठा प्रश्न आहे। आणि आमची अशी मागणी आहे प्रशासनाकडे की त्यांनी याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। आमचे सहकारी आहेत बाबू यादव, यांनी वेळोवेळी पत्र हे देऊन त्यांना लेखी हे देऊन त्यांनी कारवाई केलेली नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त। म्हणून आमची मागणी आहे की महानगरपालिकेकडे किंवा अतिक्रमण विभागाकडे की याच्यात लवकरात लवकर कारवाई करावी। दुर्लक्ष करताना पाहिजे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे याच्याकडे, म्हणून तर आम्हाला दुसरा या लोकांना उतरावं लागतं ना रस्त्यावर। आता जे नगरसेवक आहेत त्यांनी खरं या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, मग आम्हाला सामान्य लोकांना यासाठी उतरावं लागणार नाही ते। तुम्हाला काय वाटतं इकडे काय? आता माझं बाळपण इकडे गेलंय, इकडे कधी घाण नव्हती, आता हे 2-3 वर्षांमध्ये एवढी घाण झाली ना। बाबू यादवने एवढं पत्र लिहून सुद्धा काही कारवाई होत नाहीये। कारवाई नाही झाली ना आता तर सरळ टेम्पो फोडून टाकणार आम्ही। ते टेम्पो लावलेले असतात ना, तर बाजूला जाऊन सूला वगैरे जातात, घाणेरडे प्रकार होतात। आणि इकडनं तिकडे फळांच्या गाड्या लागतात। इकडनं जायचं कसं? असं धरून जायचं का? सुद्धा शाळेतून सुटणारी आहे, 2-2 सगळे जण धरून असे जातात, हात लावून जातात। लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे, नाहीतर हे टेम्पो फोडून टाकणार आम्ही, सगळे जण येणार। तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युअली खरंच बाबू यादव यांनी फार चांगला मुद्दा विभागातला घेतला। तुम्ही जर असा कॅमेरा बघितला, अर्धा रस्ता ह्या टेम्पोने व्यापलेला आहे बघा। हा तर कोणता टेम्पो माहिती ना, अर्धा रस्ता तो टेम्पोने व्यापलाय। शाळकरी मुले, ते श्रीरंग विद्यालय आहे, इथे हॉलित आहे, बरीचशी विद्यार्थी येतात, अपघात होऊ शकतो। आणि नगरपालिका, आता नगरसेवकाशी तुम्ही एक प्रश्न केला, नगरसेवक नाही आहे, 6 वर्ष ठाणे महानगर नगरसेवकच नाही आहे, आयुक्त नगरपालिका बघतात। तर आयुक्तांना आणि जे कोण ठाण्याचे ठेकेदार असतील, जे नगरपालिका बघतात आणि आयुक्त, यांना नम्र विनंती की स्वतः तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करावी। आणि हा अर्धा रस्ता ह्या टेम्पोने व्यापलेला आहे। आणि मगाशी मी इथून ऍक्च्युली मी ते गाडी पार्क तिकडे केली आणि मी इकडून चालत आलो, एवढी दुर्गंधी येते ना तिथे, आरोग्याला धोकादायक आहे खूप। म्हणजे ह्या नाल्याचा पण दुर्गंधी नाही तेवढी तिथे लघुशंका करतात व्यक्ती। मी एक फोटो व्हिडिओ आहे त्यांच्याकडे, तसं एवढी दुर्गंधी येते
आणि सगळं मला अपघात होऊ शकतो. म्हणून खरंच बाबू यांचे विभागातर्फे मी असं धन्यवाद बोलेन की एवढा मोठा मुद्दा त्यांनी या ठिकाणी प्रशासनासमोर आणलेला आहे. त्यांनी प्रकर्षाने या मुद्द्याकडे लक्ष द्यावं. इथे आता आपण उभे आहेत एवढं, पण वास किती येतोय, हे लघवीचं वास, आणि माणूस इथून चालू शकत नाही. हे नेहमी इथे गाड्या लागलेल्या असतात. इथे मागे एक विभागामधल्याच मुलाचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू पावलेला आहे. ह्या अशा अनेक गोष्टी इथं होऊ शकतात याच्यामुळे. आणि वेळोवेळी बाबू यादवनी पाठपुरावा करून सुद्धा ह्या गोष्टीवर प्रशासनातर्फे काहीच कारवाई होत नाही आहे. जर आता ह्याच्या पुढे कारवाई झाली नाही तर प्रशासनाच्यावर आम्ही मोर्चा नेऊन हे काहीतरी त्याच्यावर इलाज झाला पाहिजे म्हणून आयुक्ताकडे निवेदन देऊन झालं आहे, तरी काही होत नाही आहे. आता ह्याच्या पुढे नागरिकांकडे हेच राहणार नाही आहे की आंदोलन केल्याशिवाय, आणि आंदोलन करूनच जर प्रशासन जागे होणार असेल तर यांना तोंड काळं करायला लागेल. इथपर्यंत लोक वैतागलेली आहेत. आता तुम्ही इथे बघितलं तर किती गर्दी आहे, म्हणजे गाड्या लागल्यात बघा, कसे लोक जाणार, रोडवरून जात आहे. तुम्ही कॅमेरामॅनला सांगितलं तर सर्व गाड्या बघा, लोकांना रस्त्यावरून चालायला लागते. आणि हा वेळोवेळी पाठपुरावा करून जर प्रशासन जागा होत नसेल तर अशा प्रशासनाला काय म्हणायचं. ती जागा जी आहे ती ओपन स्पेस आहे, लोकांना चालण्यासाठी जागा ठेवलेली फुटपाथ आहे. मात्र फुटपाथवरती लोकांनी ना एक मुतारी बनवून टाकले, ओपन मुतारी. कोणी पण येतो आणि ओपनली इकडं मुतून जातो. इकडं आमच्या आया बहिणा बहीण आई आमची बहीण इकडं पायी जातात आणि हे एकदम अंगुलवाणी जे दृश्य आहे ते खूपच वाईट आहे. आणि इकडचे नगरसेवक जे आहेत फक्त इलेक्शनसाठी येतात, मतं घेतात आणि विसरून जातात लोकांना. त्यामुळे आता वेळ आलेली आहे की जे लोक ग्राउंड लेवलला उतरून लोकांच्या समस्या ऐकतात अशा लोकांना तुम्ही निवडणुकीमध्ये निवडून द्या. आणि ही मुतारी आहे, ही ओपनली मुतारी जी आहे ही आजच्याच बंद होणं आवश्यक आहे. नाहीतर आम्ही इकडचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या ऑफिसच्या समोर जाऊन आंदोलन करू, तसे TMCला पण आंदोलन करू आणि राबोडी पोलीस स्टेशनला पण आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ याच्यावरती कारवाई करा. आणि ठाणा RTO यांना पण आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ कारवाई करा. हे गाड्याचे फोटो आता आम्ही तात्काळ RTOला पाठवणार आहोत. आणि जर ही त्यांनी जर तात्काळ कारवाई केली नाही तर RTOच्या विरुद्ध पण आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि त्याच्यानंतर इकडचे TMC आयुक्त आहे त्यांना आम्ही अर्ज देणार आहोत की तात्काळ इकडची ही ओपन मुतारी बंद करा आणि इलिगल पार्किंग पण बंद करा, जेणेकरून इकडच्या आमच्या आया बहिणींना इकडे चालणं सोपं होऊन जाईल. हे आपला जो कॅसल मिल परिसर आहे जास्ती हेवी ट्रॅफिकचा परिसर आहे. इकडे प्रॉब्लेम असा आहे की इकडे डबल पार्किंग सुरू असते, टेम्पो लागतो इकडे, जे बसेस जातात. हा स्टेशनचा रूट आहे. फक्त इकडच्या रहिवाशांना नाही, अख्ख्या ठाण्या सिटीमधल्या लोकांना, घोडबंदरवाल्यांना प्रॉब्लेम होतो इकडे. आणि लोकल रहिवाशांना हा प्रॉब्लेम आहे की इकडे मोतारी झालेली आहे, इकडे लोक लघवी करतात, सगळं एकदम घाण वास सुरू असतो. लोकांना त्रास व्हायला लागले, आजारी पडायला लागलेले लोक वारंवार बाबूबाईंकडे पण कंप्लेंट केलेली आहे. बाबूबाईंनी पण 6 तारखेला पण TMC मध्ये कंप्लेंट केली आहे. वारंवार ते सतत फॉलोअप करून कंप्लेंट करतात आहे. आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पक्ष मिळून आम्ही हा सगळं पाठपुरावा करतोय, पण कुठेतरी प्रशासनाने याची दाब घेतली, हे लक्ष घातलं पाहिजे, या सगळ्यावरती हे सॉल्व्ह केलेलं पाहिजे. इकडचे स्थानिक नगरसेवक प्रतिनिधी कोणी येत नाही इकडे, आम्हीच सगळं हे करतोय. पण बाकी लोकांनाही कळलं पाहिजे ना की इकडे जे प्रशासन सुरू आहे त्यांनी एकदम वाऱ्यावरती टाकून दिलेलं आहे. इकडे जे आता टोईंगची ट्रॅफिकवाले ते का नाही कारवाई करत, जे पालिकेची लोक आहे का नाही इकडे फाईन करत. या सगळ्या गोष्टी हे मूलभूत गरजा आहे लोकांच्या, याचे प्रश्न सुटले पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर समस्या असून प्रशासन दुर्लक्ष करतंय किंवा याकडे लक्ष देत नाही अशा प्रतीने संताप व्यक्त केला जात असून तीव्र निषेध करत मोठा आंदोलन छेडू असा इशारा या ठिकाणी नागरिकांनी दिला असून मी वंशिका जाचे, ठाणे जन्म